वर्ष अनेक लोक गायरान जमिनी कसतायत, परंतु आज सुद्धा त्यांच्या नावावर पट्टे केले जात नाहीत. दुर्दैवानं बऱ्याच वेळेला तिथे असणारे धनदांडगे त्यांची गुरंढोरं अशा गायरान जमिनीमध्ये टाकतात आणि ती म्हणजे केलेली मेहनत गरीब कष्टकऱ्याने म्हणजे भूमी शेतकऱ्याने केलेली ती संपूर्ण मेहनत फुकट जाते. तर त्या बाबतीत कलेक्टरांच्या लेवलवर ताबडतोबीने हे असे कसणारे 2011 पासूनच्या आधीपासूनचे असणारे ज्यांच्याकडे गायरान पट्टे आहेत आणि ज्यांचा रेकॉर्ड आहे त्यांच्या नावावर ही गायरानं करून देण्यात यावी. त्यांचे ते पट्टे शासकीय जमिनीचे पट्टे त्या मंडळींच्या नावावर करण्यात यावे अशी आमची मागणी आहे. त्याचा निषेध पण व्यक्त केला जातोय. तुम्हाला वाटतंय का असे उद्गार काढायला पाहिजे? मी आज गाडीत होतो तर मी आज वाचलं नाही. काय काय तुम्ही जर मला सांगितलं. महात्मा गांधीबद्दल म्हणजे बोलताना म्हणले की तो हरामखोर होता आणि त्याला नथुराम गोडसेंनी मारलं, तर नथुराम गोडसेला मी नमन करतो असं ते वाटतं. नाही, अत्यंत दुर्दैवी आहे. जरी बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधीचे हे होते तरी बाबासाहेबांनी पण महात्मा गांधी वाढल्यानंतर त्यांना अत्यंत चांगल्या शब्दामध्ये श्रद्धांजली वाहिलेली आहे. आणि महात्मा गांधीचं कार्य हे या देशाला खऱ्या अर्थानं एकजूट करण्याचं कार्य आहे. आणि त्यांनी ह्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये आणलं आणि त्याबद्दल त्यांचं हे कार्य अत्यंत महान आहे. आणि त्यामुळं महात्मा गांधी हे सुद्धा भले आमचे राजकीय किंवा इतर वैचारिक मतभेद असतील, परंतु त्या माणसाचं कार्य अत्यंत महान आहे एवढं मी रिप्रेझेंटेटिव्ह सांगू शकतो. आणि त्या जर असं कोणी बोललं असेल तर त्याचा मी जाहीर निषेध करतो. ओके. निवडणुकीच्या संदर्भातली आणि भीमा कोरेगावच्या संदर्भातली निवडणुकीच्या संदर्भात आम्ही लवकरच बहुजन रिपब्लिक विकास आघाडी या नावाने एक आघाडी इथे महाराष्ट्रात बनवू इच्छितो. आणि त्याच्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या छोटे छोटे पक्ष असतील, वेगवेगळ्या धार्मिक संघटना, सामाजिक संघटना, NGO यांचे कार्यकर्ते नेते यांना एकत्र घेऊन एक मोठी मोठ बांधण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यांच्यातर्फे ही इलेक्शन म्हणजे महानगरपालिका असतील, नगर परिषदा असं नगरपंचायती असतील, त्याच्यामध्ये ह्या सर्वांना एकत्र घेऊन त्यांच्यातर्फे इलेक्शन म्हणजे त्यांच्या मार्फत इलेक्शन लढवण्याचा प्रयत्न करतो. जेणेकरून आतापर्यंत ज्यांना या सत्तामध्ये कधी भाग मिळाला नव्हता त्यांना खऱ्या अर्थाने सत्तेमध्ये भाग घेता येईल अशी आमची अपेक्षा. त्याचबरोबर भीमा कोरेगावच्या बाबतीत आमचं पूर्ण असं म्हणणं आहे की 6 डिसेंबरला सुद्धा सरकारनं GR काढला तर बाबासाहेब महाराज परिनिर्वाण दिनानिमित्त की तिथे येऊ नये. परंतु माझ्या आव्हानानंतर तिथे कमीत कमी 5 लाख लोक चैत्यभूमीला आले होते. आणि यावेळेस सुद्धा माझं आव्हान आहे सरकार म्हणजे या समाजानं की ज्यांना तिथे त्या क्रांती स्तंभावर यायचं असेल त्यांनी जरूर यावं. आणि जो काही एक वेगळा इतिहास आहे देशामध्ये न भूतो न भविष्यती घडला आहे आणि खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची सुरुवात मनुवाद्यापासून झाली, त्याला नमन करण्यासाठी सर्वांनी या अशी मी जाहीर लोकांना आवाहन करतोय. आणि सरकारने जे काही ओमिक्रॉनचं काढलेलं आहे ते माझं असं प्रामाणिक मत आहे की ओमिक्रॉन हा अत्यंत फास्ट पसरणार आहे, परंतु तो ज्या पद्धतीने डेल्टा किंवा त्याच्या आधीचे जे व्हेरियंट होते तसा नाही आहे. आता त्याच्यामध्ये तीव्रता कमी झालेली आहे, त्याला ताप सुद्धा येत नाही जे काही मी वाचन केलं आहे. आणि फक्त सर्दी खोकला नॉर्मल आपल्या देशामध्ये माझ्यामध्ये 10 ते 20% लोकांना नेहमीच होत असतो. त्याच्यामधून जे काही मृत्यू सर्दी खोकल्यानंतर सुद्धा जर एखादा माणूस लक्ष नाही दिला आणि जर वयस्कर आणि इतर कोणी आजारी असेल तर त्याला निमोनिया होतो आणि त्याचा डेथ होतो. तशाच पद्धती ओमिक्रॉन बाबत होत आहे. ओमिक्रॉनमुळे कोणी मरत नाही ही परिस्थिती जगामध्ये आहे. त्यामुळे उगाच सरकारने आता सध्या आपली आर्थिक गाडी सरकारची आलेली आणि लोकांची बऱ्याच जण मध्यंतरी काळामध्ये नोकऱ्या गेल्या, आता काही जणांना लागत आहेत, अशा वेळेला परत त्यांची गाडी रुळावर बसू नये ही माझी अपेक्षा आहे. सर काली पुढच्या महिन्यात नामविस्तार दिवस आहे. पुढच्या महिन्यात नामविस्तार दिवस आहे. तुम्ही येणार आहे जाहीर सभा घेणार? आम्ही नामविस्ताराच्या वर्षी दरवर्षी आम्ही सभा घेतो आणि यावर्षी सभा घेऊ. आरक्षणाचा एक विषय आहे सर. मुस्लिम आरक्षणाचा इथून एक तिरंगा रॅली मजलिस AIMIM काढली होती मुंबईपर्यंत. त्यांनी 5% आरक्षणाची मागणी कोर्टाचा हवाला देऊन केलेली आहे.
त्या मागणीबद्दल आपलं काय मत आहे आणि ऍज अ अलायन्स म्हणून आपण MIM कडे बघता का? किंवा नाही, अलायन्स होईल की नाही हा वेगळा प्रश्न आहे. पण मुस्लिम आज या महाराष्ट्रात खास करून मुस्लिम हा प्रचंड पिछाडीला राहिला आहे आणि त्यामुळे त्यांना आरक्षण देण्यात आलं होतं. त्यांची एकंदरीत सामाजिक, आर्थिक आणि राजकीय परिस्थितीकडे आपण एखाद्या समाजाला जेव्हा आरक्षण किंवा देतो तेव्हा सामाजिक, आर्थिक आणि राजकीय त्यांची प्रगती पाहिली जाते आणि त्या दृष्टिकोनातून आज मुस्लिम समाज हा अत्यंत पिछाडीवर पडलेला असल्यामुळे त्याला आरक्षण द्यावं असं मागच्या कमिटी ठरवलं होतं आणि त्याला माझा पाठिंबा आहे. की इलेक्शन पुढे ढकलण्यासाठी केंद्र सरकार अत्यंत जोरात प्रयत्न करत आहे. युपीमध्ये त्यांना इलेक्शन होऊ द्यायचं नाही आणि त्यामुळे ओमिक्रॉनच्या नावाखाली जे अख्ख्या देशभर इन्स्ट्रक्शन देण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे वेगळा पक्ष असल्यामुळे आमचे वेगळे अस्तित्व आहे. त्यामुळे कोणाच्या विरुद्ध आणि कोणाबरोबर हे जेव्हा ते इलेक्शन ठरेल तेव्हाच ठरेल. 4 दिवसावरती भीमा कोरेगावचा शौर्य दिन येऊन ठेपलेला आहे. तुमची काय भूमिका आहे आणि त्यामध्ये नक्षलवाद्यांचा हस्तक्षेप होता असं 2 वर्षापूर्वी आरोप झाला होता. त्या अनुषंगाने आज तुम्हाला काय वाटतं? मला तर हास्यास्पद वाटतं तो आरोप आणि ते करणारे लोक पण हास्यास्पद वाटतात की ज्या पद्धतीने आरोप करण्यात आला की नक्षलवाद म्हणजे त्याला म्हणायचं की पुण्यापर्यंत नक्षलवाद पोचलाय का हे तरी मला आधी सांगावं. एका त्या गडचिरोली आणि त्या प्रांतामध्ये असणारा नक्षलवाद आपण जबरदस्तीने पुण्यापर्यंत आणतोय की काय? कारण तिथं काही त्यांची संघटना आहे असं मला तरी आतापर्यंत कधी म्हणजे अस्तित्व ऐकायला आलं नाही आणि तिथे येऊन ते दंगे धोके करू शकतील हे तर इम्पॉसिबल गोष्ट आहे. त्यामुळं हे त्यावेळेचं षडयंत्र होतं. खरं म्हणजे जे आरोपी त्यावेळेस पकडण्यात आले होते मिलिंद एकबोटे आणि त्याच्याबरोबर असणारे त्यांचे इतर साथीदार भिडे गुरुजी आणि इतर त्यांचे सर्व सहकारी त्यांच्यावरच्या केसेस आता या मंडळी कुठच्याही प्रकारे पुढे नेल्या जात नाहीत आणि नको म्हणजे कुठून अचानकपणे नक्षलवादाची लिंक जोडण्याचा प्रयत्न केला आहे ते आश्चर्य आहे मला. आणि अजूनही त्यांच्यावरती चार्जशीट दाखल होत नाही. 2 वर्ष झाली आहे. हे म्हणजे खरंच या UAPAचा ज्या पद्धतीने अनैतिक वापर केला जातो असं मी शब्द वापरेन तो या प्रकरणामध्ये ढळढळ दिसतोय. म्हणजे संन्यासाला म्हणजे चोराला सोडून संन्यासाला पकडण्यासारखं काम इथे या सर्व प्रकरणात दिसतंय असं माझं म्हणणं आहे. प्रश्न सध्या मांडलेले आहेत त्या प्रश्नाच्या संदर्भानं तुमच्या पक्षातले लोक कार्यकर्ते एकही आंदोलन करताना दिसत नाहीत, कुठं चर्चा करताना दिसत नाहीत किंवा कुठंच तरी इफेक्टिव्ह काम आहे असं कधीच जाणवत नाही कुठेच. मला तर असं वाटतं की औरंगाबादमध्ये आमच्याच रिपब्लिक सेनेतर्फेच प्रचंड आंदोलनं झालेली आहेत. मला व्हॉट्सअपवर फोटो येतात. अनेक वेळा अनेक गोष्टींवरती आंदोलन होतात. स्थानिक कार्यकर्ते तुम्हाला सांगतील. आणि कसं ऐकून घ्या काय होतंय हल्ली मीडियामध्ये आलं म्हणजेच आंदोलन होतं असं नाही. जी आंदोलन लोकल लेवलवर आहेत इथं आम्ही आताच इथं कुठं गावाची गावं वसवली आपण फतेबाद आणि अनेक गावं वसवली. महिलांचा पुरुषाचा प्रश्न बाबा पेट्रोल शौचालयाची ऐका ती शौचालयाची सोय नव्हती आहे इथे तीच आंदोलन आपल्याकडे दिसत. परंतु आम्ही स्थानिक लेवलवरती लोकांना घेऊन आंदोलन करतो आणि त्यामुळे कदाचित ती तुम्हाला कळत नसतील परंतु लोकांपर्यंत ती पोहोचतात असं माझं म्हणणं आहे. वंचित बहुजन आघाडीच्या विरोधात कायदा अत्यंत काटेकोरपणे लावण्यात यावा आणि महाराष्ट्रामध्ये म्हणजे केंद्र सरकारचे जे गाईडलाईन्स आहेत की या कायद्यासाठी वेगळी न्यायालय उभी राहिली पाहिजेत. तशी 6 न्यायालय 6 महत्वाच्या सिटीजमध्ये उभी करावी सरकारनं आणि त्याच्यातून या सर्व केसेसचं प्रचंड प्रलंबित असणाऱ्या या केसेसमध्ये ताबडतोब न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे. तसंच आज महिला व बाल कामगारांची जी काही ससे होलपट उद्योगांमध्ये चाललेली आहे ती ससे होलपट कुठे ते थांबवायला पाहिजे आणि या देशातल्या महिलांना तसंच बाल कामगारांना सामाजिक तसंच शासकीय संरक्षण मिळालं पाहिजे. ते जिथं काम करतात तिथे त्यांच्यावरती ज्या पद्धतीने अन्याय अत्याचार होतो तो कुठे थांबला पाहिजे अशी रिपब्लिक सेनेतर्फे मागणी आहे. आणि अशा अनेक आमच्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये रिपब्लिक सेना अत्यंत प्रामुख्याने उतरणार आहे आणि त्यासाठी आमची सुरुवात सुद्धा आम्ही करण्यात आलेली आहे. आमच्या बरोबर
अनेक वेगळ्या संघटना म्हणजे सामाजिक धार्मिक संघटनांचे कार्यकर्ते आणि नेते, तसंच छोट्या छोट्या विविध पक्षाच्या नेते आणि कार्यकर्ते यांची आम्ही एक फळी निर्माण करत आहोत आणि त्याला आम्ही नवीन नाव देत आहोत बहुजन रिपब्लिकन विकास आघाडी. आणि यांच्या मार्फत या संपूर्ण नगरपालिका असतील, पंचायत समिती असतील, नगर परिषदा असतील यांच्या निवडणुका रिपब्लिकन लढवणार आहे. आणि यावेळेस प्रामुख्यानं आम्ही अत्यंत ताकदीनं या सर्व निवडणुका लढू आणि तुम्हाला सर्वांचं सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे. एवढंच आपल्याला मी सांगू इच्छितो. धन्यवाद. पण या रिपब्लिकन सेनेच्या सरसेनानी आनंद आंबेडकर साहेब औरंगाबाद शहरामध्ये आले असता जे पत्रकार परिषदेचे आयोजन केले, त्या पत्रकार परिषदेसाठी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि यापुढे सरसेनानी आनंद आंबेडकर साहेब आपल्याशी हितगुंज करतील, मी अशी त्यांना विनंती करतो. याबरोबर ताबडतोबीने द्यावं, नाहीतरपेक्षा रिपब्लिकन सेना याबाबत अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करेल असं माझं म्हणणं आहे. त्याचबरोबर आदिवासींच्या प्रवर्गामध्ये अनेक खोटे दाखले घेऊन लोक विविध प्रकारचे फायदे घेत आहेत आणि खऱ्या आदिवासींना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवलं जातं. तर त्यासाठी शासनानं खऱ्या अर्थानं या आदिवासी समाजामध्ये प्रचार आणि प्रसार, जनजागृती, अंमलबजावणी त्यांना मिळणाऱ्या फायद्यांची करायला पाहिजे. पण दुर्दैवाने असं होत नाही आणि त्यामुळे नको ती माणसं ST आणि NTचे फायदे घेत आहेत. त्याबद्दल सरकारनं त्याच्या विरुद्ध ऍक्शन घ्यावी. त्याचबरोबर सरकारी उद्योग असतील किंवा इतर याच्यामध्ये शाळा, कॉलेजेस किंवा सरकारमधले कर्मचारी यांची प्रॉपर बिंदू नामावली नसल्यामुळं जी काही आरक्षण आहे या सर्वांना ती आरक्षण मिळत नाहीत. कुठे इथे धरण आहे तरी 5-5 दिवस पाणी येत नाही, हे दुर्दैव आहे. त्याचबरोबर औरंगाबादमधले रस्ते अत्यंत वाईट आहेत. त्या रस्त्याबाबत नगरपालिका असेल किंवा शासन असेल त्यांनी, कारण हे औरंगाबाद हे महाराष्ट्राचं सर्वात मोठं पर्यटन क्षेत्र आहे. न भूतो न भविष्यती अशा पद्धतीच्या इथे जागतिक दर्जाच्या लेण्या आहेत. आणि असं असताना हे औरंगाबाद शहर पर्यटन केंद्र आणि त्याच्यातून होणारा प्रचंड म्हणजे हे डेव्हलप नीट केलं आहे शहर, पाण्याचे आणि रस्त्याचे आणि इतर ज्याला हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट म्हणतात, म्हणजे हॉटेल्स इतर सर्व सुखसुविधा जर दिल्या तर हे शहर देशामधलं एक नंबरचं शहर होऊ शकतं. आणि त्यासाठी औरंगाबाद शहराचा पर्यटनाचा दर्जा कसा वाढेल यासाठी महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र सरकारने दोघांनी लक्ष द्यावं अशी आमची मागणी आहे. आणि त्याचबरोबर या इथे आज आपण पाहिलं की खरं म्हणजे 5-5 दिवस या औरंगाबाद सारख्या शहरामध्ये पाणी येत नाही आणि लोकांना वळवून फिरावं लागतं. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. आणि जायकवाडी प्रकल्प आहे, अनेक प्रकल्प इथे मराठवाड्यात आलेले आहेत आणि यावर्षी अत्यंत चांगला पाऊस पडला आणि तरी सुद्धा ही पाण्याची वणवण आहे. तेव्हा अशा पद्धतीनं औरंगाबादच्या शहरातल्या लोकांना भेटी देणं हे दुर्दैवी आहे. आणि हा मुद्दा आम्ही या इलेक्शनमध्ये मोठा करणार आहोत की औरंगाबादकरांना या इकडच्या स्थानिक प्रशासन असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल त्यांच्यातर्फे खऱ्या अर्थानं न्याय मिळेल हे आम्ही पाहणार आहोत. आपण सर्व पत्रकार, सर्व वेगवेगळ्या चॅनलच्या आणि वेगवेगळ्या माध्यमाचे इथे आलं त्याबद्दल माझ्यातर्फे मी आपले सर्वांना धन्यवाद देतो. आजची प्रेस कॉन्फरन्स आम्ही 1 तारखेच्या भीमा कोरेगाव या कार्यक्रमाबद्दल सुद्धा घेत आहोत की महाराष्ट्र शासन काही तिथे पाबंदी आणून पाहते, कुठल्याही प्रकारच्या मिटिंगा वगैरे होऊ देणार नाही अशा पद्धतीचा एक प्रेस नोट काढण्यात आली महाराष्ट्र शासनातर्फे. मी आपल्याला म्हणजे आपल्या वतीनं सांगू इच्छितो की आमचा कार्यक्रम रिपब्लिकन सेनेचा नेहमीप्रमाणे तिथे होणार आहे. आणि तिथे आता तुम्ही आज सकाळी येताना तिथे आमच्या स्टेजची सुद्धा जे काही काम असेल ते चालू करून आलेलो आणि ते होईल याबद्दल प्रश्न नाही. आणि मी आपल्या माध्यमातर्फे सर्वच लोकांना ज्यांना या देशामध्ये खऱ्या अर्थानं भीमा कोरेगावच्या त्या युद्धानंतर खरं स्वातंत्र्य मिळालं
जाती आणि धार्मिक वृत्ती त्या सर्वांना त्या कार्यक्रमाला आणि त्या दिवशी त्या तिथे असणाऱ्या क्रांतीस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येण्याचं आमंत्रण, जाहीर आमंत्रण देत आहे. त्याचबरोबर आज जो अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे या महाराष्ट्रामधला की ओबीसीचं जे काही राजकीय आरक्षण आहे त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने जी पाबंदी आणली आणि त्याचं कारण एक आहे की जो इम्पेरिकल डाटा आहे तो देण्यात यावा आणि त्यासाठी केंद्र सरकार आणि त्याचबरोबर महाराष्ट्र सरकार जी चालढकल करत आहे ही अत्यंत दुर्दैवी आहे की या देशामध्ये खऱ्या अर्थानं जर आपल्याला सध्याच्या युगामध्ये पूर्णपणे माहिती असायला पाहिजे